मंडळी आपण बघतोय पुढची रेसिपी आणि ती आहे काळा मसाला किंवा काळं तिखट। माझा काळा मसाला संपला होता म्हणून मी अगदी पटकन करायला घेतला। तर खूप सुंदर असा मसाला काळा झालेला आहे आणि हा मी मिक्सरवर घरी केलेला नाही। याच्या अगोदर जो व्हिडिओ आहे माझा पहिला तो मी घरी मिक्सरवर केलेला आहे। तर आता मी डंक्यावर कुटून आणणार आहे बाहेरून। तर त्यासाठी मी 1.5 किलो अगदी तिखटवाली मिरची घेतली कोल्हापुरी। त्यासाठी 1 किलो कांदा आणि तो पातळ चिरून वाळत घातला आहे। मिरचीसुद्धा वाळत घातली। लसूण अर्धा किलो घेतला आहे आणि हे आहेत खडे मसाले। तर खडे मसाले आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आहेत। हे हळकुंड आहेत आणि हळकुंड पाव किलो आहेत। पाव किलोमधली 2-3 मी हळकुंड बाजूला काढून घेतलेत आणि फार जास्त भाजायचं नाही आपल्याला। आणि डंक्यावर कुटायचं असल्यामुळे मी तेल आता जरी जास्त पडलेलं असलं या मसाल्यात तरी पुढच्या जे भाजणार आहे वस्तू त्यामध्ये मी तेल कमी टाकणार आहे। तर हे खडे मसालेसुद्धा भाजून घेतलेत, हळकुंड भाजून घेतलेत आणि फार जास्त भाजायची नाहीत। मसाला तर नाहीच भाजायचा जास्त आणि हळकुंड पण नाही। थोडंसं अगदी त्याला कलर दिसला की लगेचच काढून घ्यायचे। आता हे पहा मसाले खडे मसाले भाजून झालेत आणि आता काढून घेते। आता टाकते मी तमालपत्र आणि तमालपत्रसुद्धा आपल्याला खूप जास्त भाजून नाही घ्यायची। तर तुम्हाला मी सांगितलंच की पहिल्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल मी सांगितलेलं आहे मसाला किती घालायचा आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर तमालपत्राबरोबर मी अगदी थोडंसं दगडफूल घातले। दगडफूल जास्त घालू नका कारण चटणी काळा मसाला थोडासा कडूसर होतो जास्त घातल्यामुळे। तर हे आहेत जिरे दोन्ही प्रकारचे, साधे जिरे आणि शहाजिरे। तर ते सुद्धा आपल्याला मस्त भाजून घ्यायचे। दोन्ही मिळून पाव किलो आहे, शहाजिरे थोडे कमी घाला। तर हे पहा काढून घेतलेले आहेत आणि हे आहेत अर्धा किलो धने आणि 100 ते 150 ग्राम खसखस चालेल एवढ्या मसाल्याला। तर ते सुद्धा आपल्याला थोडंसं कलर येईपर्यंत भाजायचं आहे, खूप जास्त भाजू नका। मसाले फार जास्त भाजायचे नसतात। तर हे पहा त्याला पण थोडासा कलर आल्यानंतर काढून घेतलं आहे। हे आहे खोबरं, हे आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पातळसर काप केलेत आणि इकडे एका साईडला भाजतोय आपला 1 किलो कांदा जो बाहेर वाळवून घेतला आहे थोडासा। हे पहा खोबऱ्याला अगदी थोडंसंच तेल टाकले आणि ते सुद्धा आपल्याला मस्त कलरवर आलं की काढून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झाले। आता आपल्याला भाजायची आहे ही 1.5 किलो मिरची उन्हात वाळवून आणली आणि ती आपल्याला टप्प्याटप्प्याने थोडी थोडी करून भाजून घ्यायची आहे। हे पहा अगदी थोडंसं तेल टाकून मी मिरचीसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पुढे कांदा कुरकुरीत करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व साहित्य थोडंसं थंड करून नंतर एका पिशवीत भरून घ्यायचं आहे। तर कांदा, लसूण आणि खोबरं अगदी साईडला ठेवायचं आहे एका पिशवीमध्ये किंवा एका डब्यामध्ये आणि हे धने, मिरच्या, हळकुंड एकत्र भरायचे आहेत। तर हे सर्व थंड झाले मी भरून मुलांजवळ देणार आहे कुटायला आणि हे पहा तुम्हाला दाखवते सुद्धा कुटून आणलेलं। मस्त सुगंध अख्ख्या घरात दरवळतोय। खूप मस्त सुगंध सुटला आहे मसाल्याचा, खूपच सुंदर आणि टेस्टीसुद्धा तेवढाच झाला असणार। तर त्याच्या सुगंधानेच अगदी असं वाटतं की आणि हा सुगंध ना मंडळी 2 दिवस राहिला घरात। खूपच सुगंध सुटला आहे। तर अगदी स्वच्छ डब्यामध्ये मी भरून ठेवलेला आहे आणि जर तुम्हाला याचा व्हिडिओ म्हणजे रेसिपी हवी असेल पूर्ण तर तशी कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीनं मसाला करा।